हे शिकवडी जे मैदान आहे हे आम्ही कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण होऊन दिलं नाही. ग्राउंडच राहिलं पाहिजे याकरता आम्ही अतोनात प्रयत्न केले. याच्यात आमचा सिंहाचा वाटा आहे. या ग्राउंडवर फार वेळा अतिक्रमण झालं, ते अतिक्रमण आम्ही काढलं आणि आम्ही सतत मुलांना मी इथं खेळत राहिलो. हे ग्राउंड म्हणून महानगरपालिकेचं टिकून राहिलं. 2020-21चा काळ जर आठवला तर तो कोविडचा काळ होता आणि अशा वेळेस कोणीही घराबाहेर पडत नव्हतं. जे ते आपल्या प्रकृतीला सांभाळत होतं, परिवाराला सांभाळत होतं. तर त्यावेळेस तुमचा काय रोल होता प्रभागाच्या बाबतीत? त्यावेळेस आम्हाला फोन आला, कोणाचं काय अडचण असेल त्यांना मोटिवेट करत होतो. घाबरू नका, तुम्हाला काय मदत लागते असेल तर मी तुम्हाला मदत करेल. कोविडच्या काळामध्ये जे पेशंट घरीच होते, त्यांना बाहेर निघता येत नव्हतं, त्यावेळेस त्यांना मी भाजीपाला, त्यांना अन्नधान्य जे लागतं ते केलं. प्रदीप साहेब, 2002 पासून तुम्ही प्रभागामध्ये काम करत आहात, तर तुम्ही तुमच्या कामाविषयी काय सांगाल? सामाजिक काम करत असताना मला शैक्षणिक गोष्टी, आरोग्याच्या गोष्टी याचं ज्ञान होतं. शिक्षणाबद्दल ज्या मुलांना, गरजूवंत मुलांना मी हमेशा शिक्षणाबद्दल त्यांना मदत केलेली आहे. पुस्तकं, त्यांना ॲडमिशन घेऊन देणे, रस्ते जिथं घाण असेल, तिथं कोणी कचरा टाकत असेल तर तिथं मी त्या लोकांना सांगत होतो का बाबा तुम्ही इथं कचरा कशाला, तुमच्या घरात घंटा गाडी येते तर तुम्ही घंटा गाडीतच टाकून द्या. लाईट हमेशा येत जात होती. त्यावेळेस मी MSCB मध्ये जाऊन तिथं त्यांना तक्रार केली की बाबा परीक्षेचा टाइम आहे, तुम्ही हा प्रकार करू नका. ह्या प्रभागामध्ये पाण्याचा मोठा प्रश्न आहे. अवेळी पाणी येणे, एक अर्धा तास येणे, कधी कधी येणे नेणे. मी पाण्याचा प्रश्न सोडवला असता, पण माझ्याकडे सत्ता नसल्याने, ते अधिकार नसल्या कारणामुळे तर मी ती सोडू शकलो नाही. मी निवडून आलो तर मी नक्कीच हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार. मतदार बंधू भगिनींनो, नमस्कार. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 येत्या 15 जानेवारीला होऊ घातलेल्या आहेत आणि त्यानिमित्तानं निवडणुकीचं वारं वाहत आहे. आणि याच वेळेस प्रभाग क्रमांक 20A मधून प्रदीप किसन बागुल अर्थातच PK यांना उमेदवारी मिळालेली आहे शिवसेना शिंदे गटाकडून. निशाणी धनुष्यबाण. पण प्रदीप सर यांनी आत्तापर्यंत 2002 पासून कायमच समाजाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून प्रभागाच्या सर्वांशी संपर्क साधून काम केलेलं आहे आणि 3 वेळा निवडणुकीला सुद्धा उभे राहिलेले आहेत. पण पुन्हा एकदा आपल्या प्रभागाच्या कामामुळे आणि सर्वांच्या विश्वासामुळे त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि आज आपण प्रदीप सरांशी संवाद साधणार आहे. सर नमस्कार. नमस्कार. 2002 नंतर आता 3 वेळा आपण निवडणूक लढलेली आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला उमेदवारी मिळतीये, तर त्याबद्दल काय सांगाल? नमस्कार, मी प्रदीप किसन बागुल उर्फ PK बागुल. मी तुमचा आवडता PK बागुल म्हणून परिचित आहे. या प्रभागामधून मला उमेदवारी भेटली आहे. माझं शिक्षण BCom झालेलं आहे. शालेय जीवनापासूनच सामाजिक कामात मला आवड आहे. कॉलेजला असताना जिमखाना प्रतिनिधीमध्ये माझी निवड झाली होती आणि सांघिक खेळामध्ये माझं प्रावीण्य होतं. नाशिक विभागामधून मी फुटबॉल कॅप्टन होतो. विद्यापीठात पुणे विद्यापीठात माझी फुटबॉल म्हणून निवड करण्यात आली होती. मला याची आवड असल्या कारणामुळे सामाजिक काम करत असताना हे शिकवडी जे मैदान आहे हे आम्ही कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण होऊन दिलं नाही. तिथं आम्ही ग्राउंडच राहिलं पाहिजे याकरता आम्ही अतोनात प्रयत्न केले. याच्यात आमचा सिंहाचा वाटा आहे. हे मैदानच असावे म्हणून आम्ही ह्या भागात, मी जवळजवळ 40 ते 42 वर्षापासून राहतो आणि ह्या परिसरामध्ये माझं वास्तव्य जवळजवळ 40 ते 42 वर्षापासून आहे. मला खेळाची आवड असल्या कारणामुळे हे जे ग्राउंड, या ग्राउंडवर फार वेळा अतिक्रमण झालं, ते अतिक्रमण आम्ही काढलं आणि आम्ही सतत मुलांना मी इथं खेळत राहिलो. हे ग्राउंड म्हणून महानगरपालिकेचं टिकून राहिलं आहे. 2020-21चा काळ जर आठवला तर तो कोविडचा काळ होता आणि अशा वेळेस कोणीही घराबाहेर पडत नव्हतं. जे ते आपल्या प्रकृतीला सांभाळत होतं, परिवाराला सांभाळत होतं. तर त्यावेळेस तुमचा काय रोल होता प्रभागाच्या बाबतीत? प्रभागाच्या बाबतीत झाला तर मॅडम, त्यावेळेस कोविडचा असा प्रश्न होता की कोणी एकमेकाच्या घरी जात नव्हतं. पण त्यावेळेस आम्हाला फोन आला, कोणाचं काय अडचण असेल तर त्यावेळेस मी त्यांना मोटिवेट करत होतो का घाबरू नका, तुम्हाला काय मदत लागते असेल तर मी तुम्हाला मदत करेल. या गोष्टी मी ते केल्याच. ज्या कोविडच्या काळामध्ये जे पेशंट घरीच होते, त्यांना बाहेर निघता येत नव्हतं, त्यावेळेस त्यांना मी भाजीपाला, त्यांना अन्नधान्य जे लागतं ते केलं. मी प्राणीप्रेमी असल्या कारणामुळे जे प्राणी, कुत्रा, मांजर वगैरे पक्षी हे जे होते त्यांना अन्न चारा दिला मी. अरे वा, बरं. म्हणजे मनुष्य प्राणी नाही तर आपल्या प्राण्यांवर प्रेम करणारे, त्यामुळे प्राण्यांचं पण तुम्ही खाण्याचे बघितलं. प्रदीप साहेब, 2002 पासून तुम्ही प्रभागामध्ये काम करत आहात,
तर आता जवळजवळ 3 टर्मच्या वर झालेले आहे. तर तुम्ही तुमच्या कामाविषयी काय सांगाल? मॅडम, मी 2002 पासून इलेक्शनला लढवत असो, तर ह्या इलेक्शनमध्ये मी सामाजिक काम करत असताना मला शैक्षणिक गोष्टी, आरोग्याच्या गोष्टी याचं ज्ञान होतं. ग्राउंडबद्दल असेल, पण मी शिक्षणाबद्दल ज्या मुलांना, गरजूवंत मुलांना मी हमेशा शिक्षणाबद्दल प्रवृत्त करायचो आणि त्यांना मदत केलेली आहे. पुस्तकं, त्यांना ॲडमिशन घेऊन देणे, त्यांना चांगला सल्ला देणे, या गोष्टी मी केलेल्या आहे भागातून. रस्ते जिथं घाण असेल, तिथं कोणी कचरा टाकत असेल, तर तिथं मी त्या लोकांना सांगत होतो का बाबा तुम्ही इथं कचरा कशाला, तुमच्या घरात घंटा गाडी येते तर तुम्ही घंटा गाडीतच टाकून द्या, असं ह्या गोष्टी मी नागरिकांना सांगत होतो. पाण्याचा प्रश्न, एकदा आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम झाला होता, पण त्यावेळेस मी जाऊन तिथं विभागीय अधिकाऱ्यांना भेटून तो प्रश्न मी सोडून घेतला होता. वेळोवेळी पाणीचा जो टायमिंग असतो, जो 1 तास असतो, तर मी विभागीय अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की बाबा 1 तासाच्या 2 तास द्या, तर इथं लोकवस्ती वाढलेली आहे, तर पाणी कमी पडतंय, याबद्दल मी सांगितलंय त्यांना. आणि लाईटच्या बद्दल बोलायचं बरं तर मध्ये असा प्रॉब्लेम येऊन गेला होता का लाईट हमेशा येत जात होती. त्यावेळेस मी MSCB मध्ये जाऊन तिथं त्यांना तक्रार केली की बाबा परीक्षेचा टाइम आहे, तुम्ही हा प्रकार करू नका, तर नियमित लाईट असली पाहिजे. तर त्या विनंतीला त्यांना मान देऊन त्यांनी त्या गोष्टीला सुद्धा माझा प्रेशर सोडवला त्यांनी. म्हणजे प्रभागामध्ये लाईट असेल, पाणी असेल, किंवा जे काही शिक्षणाच्या विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम असेल ते तुम्ही कायम सॉल्व्ह केलेले आहेत. आता म्हणतात की जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा, तर या पाऊलवाटेने तुम्ही चालले आहात. तर पुढे तुमच्या मनामध्ये काय विजन आहे निवडून आल्यानंतर? मी सामाजिक काम करत असताना तर मला याची आवडच असल्याने मला शैक्षणिक, आरोग्य, स्वच्छता, लोकांच्या समस्या असेल, ह्या गोष्टीचा मी भर दिला आहे. मी ह्या प्रभागातून निवडून आलो तर माझा पहिला प्रेशर राहील महिलांच्या सुरक्षिततेचा. या सुरक्षिततेसाठी मला प्रभागामध्ये CCTV कॅमेरा लावणे हा माझ्यासाठी फार महत्त्वाचा गोष्ट राहणार आहे. आणि इथं जास्तीत जास्त पोलिसांकडून पोलीस पेट्रोलिंग झाली पाहिजे, यासाठी सुद्धा मी पोलिसां स्टेशनला जाऊन याची तक्रार करणार. पोलीस पेट्रोलिंग झाली पाहिजे. म्हणजे रात्रीचा पोलिसांचा गस्त हा आपल्याकडे वाढवला गेला पाहिजे, यासाठी तुमचा प्रयत्न असणार आहे. ह्या प्रभागामध्ये लायब्ररी आहे, पण ह्या लायब्ररीमध्ये फी आकारण्यात येते. तर ती फी आकारण्यात येण्यामध्ये सर्वसामान्य जे विद्यार्थी असताना त्यांना फ्री ऑफ चार्जमध्ये त्यांना ती लायब्ररी वापरता आली पाहिजे. त्याच्यामध्ये इंटरनेट असेल, वायफाय असेल, ह्या सुविधा मी तिथं उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार. स्पर्धा परीक्षेसाठी ज्या पुस्तकांची गरज आहे त्या पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार. ह्या प्रभागामध्ये पाण्याचा मोठा प्रश्न आहे. अवेळी पाणी येणे, एक अर्धा तास येणे, कधी कधी येणे नेणे. तर 2 वेळेस पाणीचा पुरवठा होण्यासाठी यासाठी मी प्रयत्न करणार. मी पाण्याचा प्रश्न सोडवला असता, पण माझ्याकडे सत्ता नसल्याने, ते अधिकार नसल्या कारणामुळे तर मी ती सोडू शकलो नाही. पण मी निवडून आलो तर मी नक्कीच हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार. मी निवडून आलो तर आरोग्य आणि स्वच्छता हेच माझं उद्दिष्ट राहणार आहे. त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार. महाराष्ट्र शासनाने ज्या योजना राबवल्या आहेत त्या काही लोकांना माहीत नसतात. त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना त्याचा फायदा कसा मिळवता येईल यासाठी मी प्रयत्नशील राहणार. माझ्या प्रभागामध्ये, मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये अनेक वयस्कर व्यक्ती राहतात, त्यांच्या अडचणी असतात, त्या सोडवण्याचा मी फार प्रयत्न करतो. त्यांची मुलं बाहेर असतात तर मी त्याला जाऊन सांगतो का पण तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही माझ्याकडे कधी माझा फोन घ्या, मला फोन करा, मी तुम्हाला तुमची रात्री तुम्हाला मी सुविधा देण्याचा प्रयत्न करणार, तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे प्रभागामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत की ज्यांची मुलं परदेशात राहतात आणि त्यांच्या संपर्कात तुम्ही आहात आणि मग त्यांचे एक आधार म्हणून तुम्ही काम करत आहात. पाटी आजींचा एका आजींचा मला फोन आला होता प्रभागामधून की मला अडचण आलेली आहे, माझ्या घरात लाईट नाही. त्यावेळेस मी तिथे गेलो, त्यांच्याकडे मेणबत्ती वगैरे लावून दिली. नंतर मी MSCBला फोन केला आणि फोन करून त्यांना सांगितलं. MSCBने त्यावेळेस लाईट येऊन गेली. म्हणजे हा खूप मोठा प्रश्न आहे की पहाटे 4ला फोन करून तुम्ही जाणं, हे तुमच्या समाजसेवा, रक्तात जी समाजसेवा आहे ती तुम्ही दाखवून दिली. मी तुमच्याशी आत्ता संवाद साधला आणि अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेतली की 2002 पासून आत्तापर्यंत तुम्ही प्रभागामध्ये अनेक कामं केलेली आहेत. वृद्ध, ज्येष्ठ सगळ्या नागरिकांना तुम्ही मदत केलेली आहे. पण आता पुन्हा एकदा तुम्हाला शिवसेना राष्ट्रवादी युतीचे अधिकृत उमेदवार म्हणून तिकीट मिळालेलं आहे. तर तुम्ही आपल्या मतदार बंधू भगिनींना काय आवाहन कराल? मी असं आवाहन करणार, मला माननीय
शिंदे साहेबांनी माझ्यावर जो विश्वास टाकला, त्यांना मला जे ह्या भागातलं प्रतिनिधी करायचं मला संधी दिली, मी त्यांचे पहिले धन्यवाद देतो. त्यांनी माझा सामाजिक काम बघून, माझं कार्य बघून, या कार्यातून मी निवडून आलो तर निश्चितच ह्या भागातून मी लोकांच्या जनसेवेसाठी मी उपलब्ध राहील. नमस्कार मतदार बंधू आणि भगिनींनो, मी तुम्हाला नम्र विनंती करतो, या भागातून मी धनुष्यबाण ह्या निशाण्यावर निवडणूक लढत आहे. ह्या निवडणुकीमध्ये मला प्रचंड मताने विजय करा. प्रभाग 20च्या मतदार बंधू भगिनींनो, आत्ताच आपण प्रभाग 20 मधून प्रदीप किसन बागुल अर्थातच तुमच्या सगळ्यांचे पीके हे शिवसेना शिंदे गटातून उभे आहेत. धनुष्यबाण ही त्यांची निशाणी आहे. म्हणूनच येत्या 15 जानेवारीला धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून प्रदीप किसन बागुल यांना प्रचंड मतांनी निवडून द्यायचं आहे. त्यांचे विजन तुम्ही आत्ता ऐकले आहेत. आपल्या प्रभागाचे जे काही प्रश्न आहे ते सर्व प्रश्न सोडवण्याचा ते निर्धार त्यांनी केलेला आहे. त्यामुळे आपलं मत फक्त आणि फक्त प्रदीप किसन बागुल यांना अर्थातच धनुष्यबाणाला. त्यामुळे येत्या 15 जानेवारीला धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून प्रदीप किसन बागुल यांना प्रचंड मतांनी निवडून द्यायचे, हेच आम्ही आपल्याला आवाहन करतो. धन्यवाद.